कैलासवासी रामभाऊ म्हालगी प्रबोधिनी यांच्या विद्यमाने अटल इन्क्युबेशन सेंटर आयोजित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगानं रोजगार स्वयंरोजगार याविषयी आजची ही परिषद आहे. आकांक्षा की उडान या टायटलखाली हे चर्चासत्र सुरू होणार आहे. आपल्याला मार्गदर्शन करून कामानिमित्ताने गेलेले श्री मंगलप्रभात लोढाजी, कौशल्य विकास मंत्री महाराष्ट्र शासन, श्री विनय सहस्त्रबुद्धेजी प्रेसिडेंट इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन, माननीय आमदार मंदाताई म्हात्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीपजी नाईक, श्री शर्माजी CEO नवी मुंबई एअरपोर्ट अदानी ग्रुप, श्री जयमृग डायरेक्टर अटल इन्क्युबेशन सेंटर, श्री निलेशजी म्हात्रे आणि ह्या कार्यक्रमाचे आयोजक सतीशजी निकम, उपस्थित या शहरातील उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी, जमलेल्या बंधू भगिनींनो, खरं म्हणजे अटल इन्क्युबेशन सेंटरच्या वतीनं आंतरराष्ट्रीय विमानतळ जे सुरू होणार आहे त्याकरता तरुणांमध्ये उत्सुकता आहे, परंतु त्यांना तंत्रज्ञान आणि एकूणच ट्रेनिंग द्यावी या उद्देशानं या आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नवी मुंबई 1992 साली स्थापना झाली महापालिकेची. ग्रामपंचायत मधून महापालिका निर्माण झालेले एकमेव शहर आहे भारतातलं. आणि असं असताना सुद्धा या शहराने सर्व स्तरावर जो आत्मविश्वास दाखवला त्यामागे या शहरातील जनतेचं सुजाणपण आणि निश्चितपणे चांगल्या गोष्टीची निवड करण्याची त्यांची प्रवृत्ती त्याला कारणीभूत ठरलेली आहे. चांगल्या लोकांच्या हातात नेतृत्व दिलं. मी आता विनय सहस्त्रबुद्धेजींना सांगत होतो, संजू नाईक दुसऱ्यांदा महापौर झाले 2000 साली, त्यावेळेला मी घोषणा केली होती की शहरी भागातील घरपट्टी आणि पाणीपट्टी 20 वर्ष वाढवणार नाही. तर 20 वर्ष 2020 साली पूर्ण झाली, एक नया पैसा घरपट्टी पाणीपट्टी वाढली नाही. हा जनतेला दिलेला शब्द आम्ही पुरा केला. मधल्या काळात प्रशासकीय कालखंडामध्ये प्रशासनाची लुडबुड चालली होती की आपण घरपट्टी पाणीपट्टी वाढवून, परंतु मी स्पष्ट सांगितलं की प्रशासकीय कालखंडात हा निर्णय तुम्ही घेता कामा नये, आणि घेतला तर उग्र आंदोलनाला सामोरं. त्याला आघाडीचं सरकार होतं. 5 वर्ष पूर्ण होत आले आता. आणि मी आज पुन्हा स्पष्ट सांगितलेलं ज्याला जनसामान्यांमध्ये जातो की आणखी 20 वर्ष या शहरामध्ये घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढणार नाही, आणखी 20 वर्ष. आणि हे करताना सुद्धा या शहराचा दर्जा सर्वच ठिकाणी चांगला राहिलेला आहे. या शहरातलं शैक्षणिक विभाग, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा, घनकचरा, उद्यान, मैदान, रस्ते, या सर्व स्थितीमध्ये चांगल्या लोकांनी चांगली कामं केली म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणे या शहराला एक गती लागलेली आहे. TBIचे सर्व पदाधिकारी बसलेले आहेत. ज्या वेळेला या शहरामध्ये उन्माद माजला होता आणि त्या ठिकाणी अहंकाराच्या मेरू घेऊन काही कामगार क्षेत्रातलं नेतृत्व जेव्हा तिथं बळदंडपणा करत होतं, त्यावेळेला गणेश नाईक त्या ठिकाणी TBIच्या पाठीमागे उभा राहिला. या शहरात चांगल्या प्रकारे जे नेतृत्व करून कामगारांकरता मागणी केली त्या लोकांच्या पाठीमागे राहिलो. त्याला आम्ही पक्ष आणि कुठल्याही गोष्ट बघितली नाही, परंतु विध्वंस करणाऱ्या लोकांचा त्या ठिकाणी त्यांच्या विचाराचा विनाश करण्याकरता ताकदीने उभे राहिलो. आणि ठाणे बेलापूर बेल्टमध्ये औद्योगिक शांतता निर्माण झाली. त्याचं कारण चांगल्या विचाराच्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिला. आज एकूणच सिडकोचं कर्तृत्व, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेलं कर्तृत्व, आता
नवी मुंबई एअरपोर्ट, ज्या एअरपोर्टला आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटलाचं नाव देण्यासाठी सर्व दिबा पाटील नामकरण समितीचा आग्रह होता. आणि मला सांगायला एक आनंद वाटतो की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळामध्ये त्याला मान्यता मिळाली आणि ते केंद्र सरकारच्याकडे गेलेलं आहे. केंद्रीय उड्डाण मंत्री श्री शिंदे त्या अनुषंगानं पुढच्या गोष्टी करत आहेत आणि मला विश्वास आहे की ज्या दिवशी हा एअरपोर्ट त्या ठिकाणी सुरू होईल त्यावेळेला पहिलं विमान ज्याला इथे लँडिंग होईल त्यावेळेला घोषणा होईल विमानामध्ये की आंतरराष्ट्रीय दिबा पाटील विमानतळावर आपण आता उतरत आहोत. आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं प्रकल्पग्रस्त लोकांनी केलेला त्याग, त्यांनी दाखवलेलं एकूण योगदान त्याचं सार्थक झाल्यासारखं वाटेल. आता ह्या नवी मुंबई एअरपोर्टच्या अनुषंगानं माननीय गौतमजी अदानी यांच्याकडे ते नेतृत्व गेले. पूर्वी रेडिंग लोकांच्याकडे होतं. साधारण 2 वर्षापूर्वी गौतमजी अदानींची माझी भेट झाली होती. मी शर्मा साहेबांना बोललो की त्यावेळेला मी त्यांना हाच आग्रह केला होता की तुम्ही हे एअरपोर्ट सुरू करण्याच्या पूर्वी तुमच्या माध्यमातून तुम्हाला तिथे काय लोक लागतील, क्लिअरिंग फॉरवर्डिंग म्हणा, लोडिंग अनलोडिंग म्हणा, स्वच्छता करण्याकरता, सिक्युरिटी तर सेंट्रल गव्हर्नमेंटची येणार आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये मगाशी शर्माजींनी सांगितल्याप्रमाणे त्या एअरपोर्टचा 3रा टप्पा पूर्ण होईल त्याला 1 लाख लोकांना रोजगार मिळेल. त्याच्या कनेक्टेड असलेल्या 4 लाख लोकांना रोजगार मिळेल. ही गोष्ट त्यांची खरी आहे. एकूणच माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ज्याला अटल सेतूचं उद्घाटन करताना म्हटलं की भविष्यकालामध्ये नवी मुंबई ह्या भारतामधलं एक आंतरराष्ट्रीय शहर होईल. म्हणजे नवी मुंबई म्हणजे नवी मुंबई महापालिका, पनवेल, उरण हा परिसर त्याच्यामध्ये पुढे इन्क्लूड होईल आणि भविष्यकालामध्ये रोजगाराचं, उद्योगाचं सेंटर म्हणून या ठिकाणी त्याचं नाव स्वरूप येईल. मी विनयजी सहस्त्रबुद्धेंना धन्यवाद देईन की योग्य वेळी तुम्ही या एकूणच चर्चासत्राचं आयोजन केलं. सतीश निकमाने फार मेहनत घेतलेली आहे. एकूणच आता या ठिकाणी उद्योग समूहाचे प्रतिनिधी, चार्टर्ड अकाउंटंट, वकील, डॉक्टर, विविध क्षेत्रातले नवी मुंबई शहरातले मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे दे आर लीडर ऑफ द पीपल. या ठिकाणी ते व्यापाऱ्यांचे काही प्रतिनिधी आहेत, काही राजकारणातले विविध पक्षाचे लोक आलेत. एकूणच इज अ ॲस्ट्रॅक्ट ऑफ द गुड पीपल. या सगळ्या चांगल्या सद्गुणाचा या ठिकाणी हा एक प्रकारचा सुगंध देणारा अत्तर या ठिकाणी आपण इन्व्हाइट केलेला आहे. भविष्यकालामध्ये आपल्या सारख्या प्रयत्नातून अटलजींच्या नावानं आपण जे प्रतिभेचं विकास हा जो शब्द आपण त्या मगाशी सांगितला नाही, ही गोष्ट खरी आहे की प्रतिभा सगळ्यांमध्ये असते, परंतु तिला जग देण्याचं काम कोणीतरी करायला पाहिजे. आणि विनयजी सहस्त्रबुद्धे आपण हे करतात याबद्दल आपलं अभिनंदन. भविष्यकालामध्ये आपल्या हातून अशाच प्रकारची समाजसेवा घडो ही सदिच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.